नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग शिकणार आहोत। आज आपल्या शिवण क्लासचा चौथा दिवस आहे, फ्री शिवण क्लासचा। तर त्यासाठी बघा, हे तयार ब्लाऊज मी मापलीन घेतलेली आहेत ब्लाऊजवरून। ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5, छाती आहे 30 आणि कमर आहे 27। ही तीन जी महत्त्वाची मेन माप आहेत। आता बघा, ब्लाऊजची उंची आहे 13.5, त्यासाठी आधी सुरुवातीला एक इथे लाईन मारून घ्यायची आहे। शोल्डर लाईनवरून एक अशी मोठी लाईन, आडवी लाईन। त्यानंतर इथून बरोबर सेंटरवरून पूर्ण उंची 13.5 आहे, अधिक 1 इंच म्हणजे 14.5। 14.5ला एक पॉईंट घ्यायचा आहे आणि इथून एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे। ही झाली आपली कमरेची रेषा, वेस्ट लाईन। त्यानंतर मी कटोरी ब्लाऊजसाठी हा एक चार्ट बनवलेला आहे। त्या चार्टनुसार तुमची छातीचं साईज कुठं येतं बघायचं। इतर येतं ते 30 ते 31, म्हणजे आपली छाती 30 आहे। त्यानुसार आपण शोल्डर कितीला घ्यायचं आहे 5 इंच, आणि मुंडा घ्यायचा आहे 5.25, आणि गळारुंदी घ्यायची आहे 2, आणि कटोरीचं माप येतं हे 4.5। हे कटोरीचं माप कसं काढायचं, हा चार्ट तुम्हाला जर समजत नसेल तर हा चार्ट तुम्ही वापरला तरी चालतं। कटोरीचं नेहमी माप हे छातीचा 6वा भाग असतो, किंवा जर त्यांना कटोरी छोटी पाहिजे असेल तर त्या 6व्या भागातून अर्धा इंच वजा। काही जणांना कटोरी मोठी लागते, काही जणांना छोटी लागते। तर आता आपण इथं काय घेतलेलं आहे, कटोरीचा 6वा भाग वजा अर्धा इंच घेतलेला आहे। या मापानुसार मी घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या कस्टमरना विचारायचं की ज्यांना पाहिजे त्यांना विचारा की ते त्यांना कटोरी, किंवा त्यांच्या ब्लाऊजवरून सुद्धा तुम्हाला समजून येते। पण हे काही जे कटोरी ब्लाऊजचे मेजरमेंट स्टँडर्ड आहेत ते मी इथं वापरले आहेत। तर 30 छातीसाठी आपली कटोरी येणार आहे 4.5, आणि पूर्ण घडी येणार आहे 9, म्हणजे मार्जिन सहित 9 इंचावर येणार आहे। तर बघा कसं ते, आता ही झाली आपली शोल्डर लाईन, ही झाली कमरेची रेषा, ही झाली पूर्ण उंची घेऊन या 2 लाईनी झाल्या। त्यानंतर शोल्डर लाईनवर आपण माप घ्यायचं आहे शोल्डरचं 5 इंच, तिथे एक अशी खूण करून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर आपलं मुंढाचं माप किती आहे, 5.25 आहे, आणि ते 5.25वर एक अशी रेष मारून घ्यायचं आहे। पॉईंट, इथे एक पॉईंट आणि इथे एक पॉईंट, आणि परत इथं जेवढं 5 आहे तेवढंच इथं पण 5 आलं पाहिजे। आणि ही पूर्ण अशी रेषा मारून घ्यायची आहे, मुंडा उंचीची आपली रेषा ही, जिथून आपण मुंडा हा काढणार आहोत। ही झाली मुंडा रेषा, आणि ही झाली आपली चेस्ट लाईन। आता या चेस्ट लाईनवर छातीचा छाती 30 आहे, त्याचा चौथा भाग येतो 7.5, एक पॉईंट घ्यायचा, आणि कमरेचा चौथा येतो 27 आहे कंबर, त्याचा चौथा येतो 7.25। 7.25 म्हणजे 7च्या आधी 2 लाईन, परत 1 इंचची आपल्याला जो पाठीमागच्या बाजूला टक्स येतो तो, आणि एक आपली ही फिटिंगची लाईन आपण काढून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला जेवढं पाहिजे मार्जिन 1.5 इंच 2 इंच तुम्ही जसं ठेवता तसं, मी 2 इंचचं ठेवतो, त्यामुळे मी 2 इंचचं इथं मार्जिन घेतलेलं आहे। ते तो पण पॉईंट मारून घ्यायचा, आणि ती सरळ रेषा मारून घ्यायची। आता इथं काय करायचं आहे, आपण जो मुंढा काढलेला आहे त्याच्यावर आतल्या इकडच्या बाजूला, समोरच्या म्हणजे आपण जिथं बसतो त्याच्या मुंढ्याच्या बाजूला अर्धा इंचावर एक खूण करून घ्यायची आहे, आणि ती सरळ रेषा अशी तिरकी आपण शोल्डरची लाईन काढली त्याच्यावर बरोबर जोडून घ्यायची। हा आपल्याला पाठीमागच्या मुंड्यासाठी आकार देण्यासाठी ही लाईन काढून घ्यायची असते। त्यानंतर जो सुरुवातीला आपण जो मुंढ्याचा आकार दिला आहे तिथून 1.25 इंच, जर छाती कमी असेल
36च्या आधी असेल तर 1.25 इंच, 36 नंतरसाठी पूर्ण 1.5 इंच घ्यायचं आहे. तर मी आता इथं 1.25 इंचवर एक पॉईंट मारून घेते. आणि हा एक तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. हा आहे फ्रेंच कर्व, जो तुम्हाला टेलरिंग दुकानात सुद्धा मिळून जाईल आणि ऑनलाईन फ्लिपकार्ट मिशोवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. याच्यामुळं आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. कटोरीचा आकार, गळ्याचा आकार, आर्म होलचा आकार, भरपूर फायदा होणार. त्यामुळे हा तुमच्याकडे घेऊन ठेवा. तर बघा, ह्याचा पॉईंट हा निम्मा घेतला या रेषेचा आणि बरोबर आतल्या बाजूला हा जो बाहेरचा आहे ना, तिरकी रेष मारली तिथं बरोबर फिटिंग लाईनवर हा असा पहिला एक कर्व काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तिथून 1/2 इंच आतमध्ये ठेवायचा आहे आणि बरोबर ह्या निम्मा आहे तिथून पॉईंट एक आणि तो असा आतल्या बाजूचा मुंढा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून गळ्याला आकार देण्यासाठी काय करायचं आहे, गळा रुंदी 30 नुसार 2 इंचावर म्हणजे शोल्डर लाईनवरच गळा रुंदी 2 इंचावर घ्यायची आहे. आणि आपली जेवढी गळा उंची आहे त्याच्यात अधिक 1/2 इंच करायचं आहे. 1/2 इंच, 1 इंच नाही 1/2 इंच. आता 5.5 त्यांना गळा पाहिजे, त्याच्यात मी अर्धा मिळवला 6. आणि इथून जर तुम्ही 2 घेतलं तर इकडं खाली 1/2 इंच वाढवायचं आहे. आणि इथे एक बॉक्स करून घ्यायचा. ही स्ट्रेट लाईन आणि ही एक अशी तिरकी लाईन. हा झाला तुम्हाला गळ्याचा आकार देण्यासाठी. आता बघा, फ्रेंच कर्वचा आकार देऊन किती, आता हा फ्रेंच कर्व असा ठेवायचा आहे आणि इथून असा मस्तपैकी असा एक गोल आकार द्यायचा आहे. ज्यांना आकार जमत नाहीत त्यांना या फ्रेंच कर्वचा भरपूर फायदा होणार आहे. त्यानंतर आपल्याला छातीच्या मापानुसार आता योगपट्टी काढायची आहे. छातीच्या मापानुसार सर्वांना योगपट्टी ही 3.5, म्हणजे इकडं आपल्या गळ्याच्या जी गळा काढला आहे त्याच बाजूला 3.5 घ्यायचा आहे. आणि इकडं आपण जी फिटिंग लाईन आहे तिथं 2.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. आणि स्ट्रेट लाईन काढून घ्यायची आहे. अशी ही अर्ध्यापर्यंतच काढायची, पूर्ण नाही काढायची. जर तुम्हाला पूर्ण काढता चालेल, पूर्णसुद्धा काढली तरी काय हरकत नाही. आणि बरोबर इथून काय करायचं, हा फ्रेंच कर्व असा ठेवायचा आहे आणि असा हा गोलवा आकार द्यायचा. या गोलवा आकारामुळे काय होईल, कटोरीला तुमच्या छान शेप येईल. त्यानंतर आता 30 छातीच्या नुसार आपली कटोरी येते 4.5. त्यामुळं ही जी आपण स्ट्रेट लाईन मारली त्याच्यावरच बरोबर 4.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हा जो आतला मुंडा आहे हा पाठीमागचा आणि हा पुढचा, हा पुढच्या मुंड्यापासून काय करायचं आहे 2.5 इंच बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. 2.5 इंच. आणि हा पॉईंट आणि इथून 1 ते 1.5 इंच तुम्हाला जसा आकार तुम्हाला बरं वाटेल तसं घ्यायचा. 1 ते 1.5च्या दरम्यान मी इथे 1 इंच घेतलेला आहे. आणि हा असा, जर तुम्हाला जमत नसेल हा कटोरीचा आकार तर हा फ्रेंच कर्व घ्यायचा आहे. हे 2 पॉईंट, हा एक पॉईंट अशा पद्धतीने जोडायचा आहे. ओके, इथपर्यंतच हे 2 पॉईंटच असे जोडायचे आहेत. त्यानंतर फ्रेंच कर्वची डायरेक्शन बदलायची आणि अशी ठेवायची आणि बरोबर हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट हा अशा पद्धतीने काढायचा आहे. हे झालं तुमचं रफ कटिंग पेपर पॅटर्न. 30 छाती आहे किती 30 आणि पूर्ण उंची आहे किती. जर तुम्हाला समजत नसेल तर इथं तुम्ही लिहून घ्या. इथं गळा रुंदी, मुंडा खोली, योगपट्टी, कटोरी आणि हा कटोरी जोडायचा पार्ट. त्यानंतर आपण हे कट करायचं आहे. बघा, करताना दोन्ही कडेचे पार्ट कट करायचे. आता हा ओके मार्जिन सहित कट करायचं आहे. आणि आहे असा पेपर पॅटर्न ब्लाऊज पिसावर ठेवून तुम्ही ब्लाऊज कट करायचा. आता इथं ही कटोरी नाही येणार,
तर आपल्याला कटोरी वाढवावी लागणार आहे. ती कशी वाढवायची ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अजून एक ट्रिक सांगायची आहे, ते म्हणजे आपण जास्तीत जास्त ब्लाऊज शिवताना काय होतं की शोल्डर उतरतं शिवल्यानंतर. तर ते उतरू नये म्हणून काय करायचं आहे, आपण जी शोल्डर लाईन काढलेली आहे तिथं अर्धा इंच इकडं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि गळ्याच्या बाजूला काय करायचं आहे, अशी तिरकस लाईन काढून घ्यायची आहे. बरोबर अशी तिरकस लाईन, म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर तुमचं शोल्डर व्यवस्थित बसलं जाईल. त्यानंतर काय करायचं आहे, हा जे आपण पेपरचा जोड होता मध्ये तो पण कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज कट करताना मात्र करायचं नाही तसं. हा पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊज सुद्धा कसं कट करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. हा झाला आपला मागचा भाग. मागच्या भागाला अजून गळा तयार करायचा आहे आपण. ही झाली तुमची योगपट्टी. इथून नाही कट करायची तर इथून कट करायची. त्यानंतर हे आधी गळा कट करून घ्या. ही जी एक्स्ट्राची लाईन आहे ती कट करून घ्या. ह्याला पण कट केली जाणार आहे ती एक्स्ट्राची लाईन. आपण वरती तुम्हाला समजण्यासाठी मी एक्स्ट्रा लाईन घेतलेली ती. त्यानंतर हे दोन्ही मिळून परत काय करायचं आपल्याला, असं दोन्ही मिळून शोल्डर उतार द्यायचे आहे. दोन्ही बाजूला शोल्डर उतार दिला पाहिजे, पाठीमागच्या आणि पुढच्या. आधीच कट करायला पाहिजे होतं, आधीच हे कट करून घ्यायचं आहे दोन्ही. नंतर मग हा जॉईंट इथून कट करून घ्यायचा. त्यानंतर इथून आपली दोन्ही थोडासा इथं कट करून घ्यायचा, म्हणजे कसं पाठीमागच्या बाजूला पण आपल्या गळा रुंदीचं मार्किंग होऊन जाईल. आणि त्यानंतर मग हा पुढचा बाजू घ्यायची आहे आणि ही गळा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. आणि आता हा कटोरी काढलेली आहे तो कटोरी कट करून घ्यायची आहे. आणि हा आतल्या पुढच्या बाजूचा मुंडा आपण दिलेला असतो तो आकार तो पण कट करून घ्यायचा. ही आपली पूर्ण कटोरी नाही तर वाढीव कटोरी असते नेहमी. ती कशी वाढवतात ती मी तुम्हाला पुढच्या भागात शिकवणार आहे. आता इथं सुद्धा एक काय करायचं आहे, अर्धा इंच थोडंसं वरती घ्यायचं आहे आणि असा गोलवा आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे कसं ब्लाऊज दिसायला व्यवस्थित आणि फिटिंगला पण व्यवस्थित बसतं. अगदी अर्धा इंच थोडंसं करू द्यायचं. आणि ब्लाऊज कट करताना काय करायचं आहे, ही जी आपली योगपट्टी आहे ना त्याला अर्धा इंच खाली वाढवून कट करायचे. म्हणजे खाली आपण अर्धा इंच वाढवायची आहे आणि मग इथून अशी पूर्ण कट करून घ्यायची. ते मी ब्लाऊज कट करताना तुम्हाला सांगेनच. आता पाठीमागच्या गळ्याला आपण आकार द्यायचा आहे. तर ते झालं आहे गळा रुंदीचं आपलं मार्किंग. पाठीमागचा गळा ब्लाऊजसाठी 8.5 आहे, त्यामुळं मी 8.5 वर एक मार्किंग करून घेणार आहे. आणि इथून अर्धा इंच वाढवायचे. ज्यांना रुंद पाहिजे असतील गळा तर त्यांनी 3 इंचला 3.5 इंचला 4 इंचपर्यंत आपण वाढवू शकतो, पण मी इथं फक्त 3 ठेवते. आणि हा आपला गळ्या रुंदीची रेषा आहे ना ही अशी तिरकी लाईन काढून घ्यायची.
आणि आपला फ्रेंच कर्व हा फार फेवरेट आहे माझा, कारण यानं काम सोपं होऊन जातं. हा गोलवा आकार जसा तुम्हाला पाहिजे आहे तसा द्यायचा आहे आणि हे कट करून घ्यायचा गळा. आणि त्यानंतर इथे काय करायचं आहे, कमरेचा चौथा जो आहे ना त्याचा निम्मा करायचा आहे आणि इथून एक 4 इंचाची टक्स आपण पाठीमागच्या दोन्ही साईडला मारतो ना, त्या टक्सचं मार्किंग करून घ्यायचे. दोन्ही बाजूला अर्धा इंचाची, म्हणजे पाव इंच इकडे, पाव इंच ही अर्धा इंचाची, दोन्ही बाजूला अर्धा म्हणजे 1 इंचाची होऊन जाईल. असं स्ट्रेट लाईन इथे नॉच करून द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला समजेल की इथं टक्स द्यायचा आहे. त्यानंतर इथूनच असा एक अर्धा इंच ही टक्स मारल्यानंतर काय होतं की ब्लाऊज असं थोडं तिरकं होतं. तर हे स्ट्रेट यावं म्हणून काय करायचं आहे, इथून एक अशी अर्धा इंच इकडं वरती घ्यायची लाईन आणि याबरोबर टक्सपासून अशी तिरकी लाईन काढून घ्यायची आहे. तर बघा, गळा उतरू नये म्हणून मी काही टिप्स पण सांगितले आहेत. गळ्याचा आकार कसा द्यायचा, फ्रेंच कर्व तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला आकार द्यायला सोपं जाईल. ज्यांना आकार जमत नाही त्यांनी फ्रेंच कर्व घेतला तरी हरकत नाही. तर उद्याच्या भागात आपण बघणार आहोत कटोरी कशी वाढवायची आणि हे पॅटर्न ब्लाऊज पीसवर ठेवून कसा ब्लाऊज कट करायचा. आता इथंच आपण व्हिडिओ थांबूया. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर कमेंट्स करून सांगा. थँक्यू.